माणिकराव थोडेसे सरकून बोलणारे ग्रस्त आहे. तर त्यांनी आता ज्या कोणी काय त्या पार्श्वभूमीवर पुढे वक्तव्य केलं मला कल्पना नाही. तर वस्तुस्थिती असेल की अशी तुलना जर त्यांनी केली असेल तर ती योग्य नाही, समर्थन नाही. त्यांनी देवताचे जे तिथं शील आहे तर त्याची जर जी संबंध असेल तर स्वागतच केलं पाहिजे. बैठकीला ती काय होतं थोडे मान्य प्रदेशांचा भावमुळे काय होतं त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला पाहिजे. म्हणजे तिच्या बैठकीत आधार असतो तर मला सांगता आलं असतं की 1 तास झाली 2 तास झाली. गेल्या काही दिवसांपासून सिंहस्थाच्या बैठका ज्या आहेत ते वेगवेगळे नेते घेत आहेत. सीएमने घेतली, डीसीएमने घेतली. पालकमंत्री पदावरून एकीकडे वाद सुरू असताना नेत्यांकडनं वेगवेगळ्या बैठका घेतल्या जातात. फुललोवर आहे का? नाही मला अजिबात तसं वाटत नाही. कारण कसं आहे की मान्य मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून निश्चितच आढावा घेण्याचं काम करतील. कारण एक मोठं आव्हानात्मक काम असतं. आज आपण जर प्रयागराजचं पाहिलं त्याच्या कितीतरी पटीने ते मोठं आहे पण शेवटी राज्याचं प्रमुख म्हणून त्यांचं दायित्व आहे ते. आणि नगरविकास खात्याचं कडे मोठं या सेवाचं काम महापालिकेअंतर्गत होत असल्यामुळे नगरविकास खातं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे. त्यांनी बैठक त्यांचा विभागाची घेणं काम करत आहे. आज मी जलसंपदा खात्याची बैठक बोलवतो. कारण जे पद्धतीने पाणी वापर होतोय नाशिक महापालिकेचा आणि त्याची अकाउंटेबिलिटी कुठं नाही आहे. इतकं प्रचंड घाणपाणी नदी पात्रात सोडलं जातंय. त्याचा परिणाम खालच्या पाणी पुरवठ्यावर होतोय, कालव्यावर असणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होतोय. पण मी आज तो आढावा घेतो की आपण या बाबतीमध्ये काही सुधारणा करणार आहे की नाही किंवा होणाऱ्या सिंहस्थामध्ये तुम्ही शुद्धीकरणाचे काही प्रकल्प हातात घेऊन शेवटी वाढत्या शहरीकरणाला पाणी द्यावं लागलं बरोबर आहे. तर त्यासाठी तिथलं पाणी आम्हाला तिथलं पाणी कधी करता येणार नाही. पण याच्यामध्ये पालकमंत्री पदावरून एकमत होताना दिसत नाही. मधल्या काळात आपलं देखील नाव चर्चेत होतं. नाही मी समाधानी आहे. मी आता आल्यानंतर पालकमंत्री होईल. परंतु मला असं वाटत नाही की पालकमंत्री झाल्यानंतर स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे. मान्य उपमुख्यमंत्री येऊन गेले. यंत्रणा कार्य झालेली आहे. असं काही जो निर्णय समन्वयाच्या बैठकीमध्ये तिने नेते घेतील तर काही मला तर काही फारसं वाटत नाही. काल एकनाथ शिंदे नाशिकला होते. काल त्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की गिरीश महाजन दादा भुसे यापूर्वी पालकमंत्री होते ते आता आपल्यासोबत आहेत आणि गिरीश महाजन हे कुंभमंत्री. एक प्रकारे त्यांनी असे संकेत दिले की दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री असतील. पण भाजपचा क्लेम जो आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरचा तो संपलाय. नाही, मला त्या विषयामध्ये मी चर्चेत नाही तर त्याच्यात भाषाकडे उचित नाही. आता आपण एक कृषी मंत्री राहिलेला माणिकराव कोकाटे यांनी वक्तव्य केलं आहे. मात्र 1 रुपयात भिकारी सुद्धा घेत नाही आणि 1 रुपयात पीक विमा देतात. योग्य वाटतंय अशा पद्धतीचं वक्तव्य? ते कोणत्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांनी केलं मला कल्पना नाही. माणिकराव थोडेसे सरकून बोलणारे ग्रस्त आहे. तर त्यांनी आता ज्या कोणी काय त्या पार्श्वभूमीवर पुढे वक्तव्य केलं मला कल्पना नाही. परंतु जर वस्तुस्थिती असेल की अशी तुलना जर त्यांनी केली असेल तर ती योग्य नाही, समर्थन नाही. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लवकराच्या कायद्यासंदर्भात वेगवेगळ्या लोकांचे मत मागवलेलं आहे. एकूणच हे कायदा संदर्भात आपली काय भूमिका आहे? लघु जिहाद तर आमचा विरोधच आहे. ते लघु जिहादाच्या संदर्भात लघु जिहाद असेल त्याबद्दल कारवाई करण्यात झालीच पाहिजे. प्रचंड ग्रामीण भागामध्ये याचे इतके प्रकरण पुढे येत आहेत. त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा दबाव आहे की लघु जिहादच्या प्रश्नावर सरकारनं कारवाई केली पाहिजे. महापालिकेचं पाणी या सगळ्या संदर्भात आपण नाराजी व्यक्त केलेली आहे. आजच्या मिटिंगनंतर काही अल्टिमेटम देणार आहे का महापालिकेला? आमची बाजू मी विभागाच्या मांडणार आहे. महापालिकेची काय बाजू आहे ती समजून शेवटी हा प्रश्न समन्वयाने सुटला पाहिजे. परंतु त्याचा अर्थ पाण्याची उधळपट्टी करण्याचा त्यांना परवानगी दिलेला आहे असं नाही. आपण एवढा मोठा निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे अशी चर्चा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना ही महायुतीचेच या निवडणुका लढवाव्या अशा मतात आहे. आता यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण महायुतीतून लढणार आहोत. स्वतः आपले नेते मान्य देवेंद्र जाहीर केले आहे. सिंगापूरला 1 मार्चपासून ब्रँडेड तेल वापरावं लागणार आहे. कारण झीज होती शिळेची त्यामुळे ते तिथे बाहेरचे तेल मिळू शकते त्यावर बंदी आणली जाणार आहे. संसदेच्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता की ब्रँडेड तेलाने अभिषेक करावा लागतो? मला तर कल्पना नाही कोणत्या पार्श्वभूमीवर ब्रँडेड तेल वापरायचा निर्णय झाला. आताही जर
तशी काही चीज होत असेल त्या तेलाची तर हरकत नाही, वापरायला काही छोटी भक्तांच्या भावना असतात, त्याचा आदर होतो. आणि तिथे जो काही त्यांनी देवताचे जे तिथं शील आहे त्याची जर जी संबंध असेल तर स्वागतच केलं पाहिजे.